हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्याचं राजकारण तापलेलं आहे। संजय राऊतांनी हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरून मोठा गौप्यस्फोट केलाय। एवढंच नव्हे तर या मुद्द्यावरून राऊतांनी भाजपवर देखील आरोप केलेला आहे। दरम्यान राऊतांकडे पुरावे असतील तर त्यांनी द्यावेत, दूध का दूध पाणी का पाणी होईल असा पलटवार भाजपनं केलाय। या संदर्भातला आमचा हा विशेष रिपोर्ट। 4 मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकले आणि याची सूत्र जामनेरमधून आलेली। संजय राऊतांनी पुरावे द्यावे। तुमच्याकडे असला बॉम्ब तर आमच्याकडे दिला तर पाहिजे ना। तर हनी आहे ना ट्रॅप आहे। हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा घमासान सुरू झालाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरून मोठा गौप्यस्फोट केलाय। हनी ट्रॅपच्या प्रकरणात महायुतीचे 4 मंत्री अडकल्याचा दावा त्यांनी केलाय। एवढंच नव्हे तर 4 खासदार हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यात आल्याचा आरोप देखील संजय राऊतांकडून करण्यात आलाय। दरम्यान राऊतांकडे सीडी असेल तर त्यांनी लावावी। हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरून कुणाला घाबरवताय असा सवाल करत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील पलटवार केलाय। 4 मंत्री फडणवीस खोटं बोलतायत, त्यांना माहिती आहे 4 मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकले। आज मी एक जे ट्विट केलं आहे त्याची सत्यता पडताळून पाहावी। देवेंद्र फडणवीस यांनी आमचे जे खासदार फुटले, जे फडणवीसांनी फोडले असं म्हणतायत किंवा अमित शहाने फोडले असं म्हणतात, त्याच्यामध्ये ईडी सीबीआय आहे। त्याच्याबरोबर 4 खासदारांना हनी ट्रॅपमध्ये अडकवलं। आणि कोण तुम्हाला माहिती आहे? तरुण खासदार। विरोधकाकडे काही बाबी असतील, मला वाटतं की मीडिया मॅनेजमेंट करण्याकरता लोकांची करमणूक करण्याचा हा एक मोठा ब्लंडर आहे। मग सभागृहात का दाखवलं नाही? सभागृहाच्या बाहेर 4 दिवस झाले का दाखवत नाही? तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन का दाखवत नाही? लावा ना, कुणाची शिडी लावायची आहे ती। मला काय म्हणायचं आहे की असेल तर लावा ना। आमच्याकडे आहे, आमच्याकडे आहे, आमच्याकडे आहे, कुणाला घाबरवतायत? त्यामुळे मला वाटतं ज्या ज्याबद्दल असेल त्याबद्दल लावली पाहिजे। दूध का दूध पाणी का पाणी केलं पाहिजे। हनी ट्रॅपच्या प्रकरणात आणखी एका व्यक्तीच्या नावाची चर्चा आहे। संजय राऊतांनी गिरीश महाजनांसोबत प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीचा फोटो ट्विट केलाय। या व्यक्तीची चौकशी केल्यास सर्व प्रकरण समोर येणार असल्याचा दावाही राऊतांकडून करण्यात आलाय। मी असं म्हणालो की जो फोटो मी दिलेला आहे त्याची चौकशी करा। प्रफुल्ल लोढा नावाचा व्यक्तीचा फोटो आहे। लोढाच काय रोल आहे? केसेस दाखल झाले आहेत लोढावर, पण त्याचा रोल त्याच्यामधला लोढावरती कोणत्या केसेस दाखल झाल्या? हनी ट्रॅपच्याच आहेत ना, आहेत ना हनी ट्रॅपच्या। कोणाबरोबर फोटो आहे? आणि याची सूत्र जामनेरमधून आलेली आहे। याची सूत्र जामनेर, जळगाव, नाशिक, मुंबई आणि दिल्ली, आणि ज्यांनी त्याला वापरलं ते हनी ट्रॅपमध्ये सापडले। कोण? संजय राऊत म्हणाले। त्यांना काय एवढं सिरियस घेता तुम्ही? रोज काही ना काही वक्तव्य करायची आणि प्रसिद्धीमध्ये राहायचं, हा एकमेव त्यांचा धंदा आहे। संजय राऊतांनी पुरावे द्यावे। उगाच बेफाल अशी वक्तव्य करणं हा एकमेव त्यांचा उद्योग आहे। आणि मला वाटतं संजय राऊतांना सिरियस घेण्याची गरज नाही, जनताही घेत नाही आणि आपणही घेऊ नये। हनी ट्रॅपची सर्व सूत्र जामनेरमधून हल्ल्याचा आरोप संजय राऊतांकडून करण्यात आलाय। दरम्यान यानंतर खडसेंनी थेट महाजनांवर निशाणा साधलाय। प्रफुल्ल लोढा हे गिरीश महाजनांचे जवळचे होते। प्रफुल्ल लोढा नावाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याकडे 50 कोटींची संपत्ती कशी आली असा सवाल देखील एकनाथ खडसेंनी उपस्थित केलाय। दरम्यान खडसेंच्या आरोपांवर बावनकुळेंनी देखील प्रत्युत्तर दिलंय। प्रफुल्ल लोढा हा एक सामान्य कार्यकर्ता होता, एक 7-8 वर्षापूर्वी, म्हणजे आर्थिकदृष्ट्या अत्यंत कमजोर वर्गातला। नंतर त्याचे राजकारण्यांचे संबंध आले, गिरीश महाजनांचे संबंध आले, त्या माध्यमातून तो बऱ्यापैकी आता 50-60 कोटी रुपयाचा मालक आहे असं म्हटलं जातं। नंतरच्या कालखंडामध्ये काय माहिती नाही, ते गिरीश महाजन आणि प्रफुल्ल लोढा यांचा दुरावा निर्माण झाला। दुरावा निर्माण झाल्यानंतर प्रफुल्ल लोढा गिरीश महाजनांना अत्यंत खालच्या शब्दामध्ये, अश्लील शब्दामध्ये शिवीगाळ करायला लागला। गेल्या 7-8-10 वर्षामध्ये त्याच्याकडे पापरटे 50-60 कोटीपर्यंतची गेली कशी आहे याची चौकशी करण्याची गरज आहे ना। कदाचित हा ब्लॅकमेल तर करत नव्हता। तपासामध्ये साऱ्या गोष्टी येतील। त्यांनी आरोप केला म्हणजे सत्य असलोडी आहे। तसे खडसे साहेब गिरीश महाजनावर त्यांचं पुढे नाव आलं की ते आरोप करत राहतात। शेवटी तपासातल्या सर्व बाबी महत्वाच्या आहे। लोढा तिकडे आहे, गिरीश महाजन तिकडे आहे, एकामेकाचा का संबंध आहे
पण तरी ते खडसे साहेब काल ते मैत्री आहे म्हणून, आता मैत्री कोणाचा कोणी राहू शकते. तुम्ही माझे मित्र आहे, तुम्ही गडबड केली, तुम्ही गडबड केली का? मी गडबड केली म्हणजे तुम्ही गडबड केली का? काही दिवसांपूर्वी नाना पटोलेंनी देखील सभागृहात पेनड्राईव्ह दाखवत हनी ट्रॅपचं प्रकरण गंभीर असल्याचं म्हटलं होतं. राज्यातील मंत्री आणि अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा दावा पटोलेंनी केला होता. मात्र विरोधकांचे सर्व आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात फेटाळले होते. राज्याचे महत्त्वपूर्ण दस्तावेज, गोपनीय दस्तावेज असामाजिक तत्वांच्या जवळ गेलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या सुरक्षेला धोका पोहोचलेला आहे. जेव्हा विधानसभेमध्ये मी हा पेन ड्राईव्ह दाखवला, एक मंत्री म्हणाले की कोण आहेत ते दाखवा आम्हाला. आम्ही म्हणालो दाखवू, पण मला कोणाचं चरित्रानं करायचं नाही आणि मग ते घाबरले. मुद्दा असा नाही की मला कोणाला ब्लॅकमेल करायचं आहे. माझ्या महाराष्ट्राच्या सुरक्षेला धोका पोहोचलेला आहे. कोणचा हनी ट्रॅप यांनी आणला मला समजतच नाही. आणि नाना भाऊने तर कुठला बॉम्बच आणला म्हणे. नाना भाऊ आलाच नाही आमच्यापर्यंत बॉम्ब. बरं आमच्याकडे, बरं तुमच्याकडे असला बॉम्ब तर आमच्याकडे दिला तर पाहिजे ना. ना हनी आहे ना ट्रॅप आहे. नाना भाऊ असं एक कुठली घटना घडली असेल तर ती मांडली पाहिजे. पण माहोल असा क्रिएट होतोय, आजी माझी मंत्री, आता सगळे एकमेकाकडे पाहून राहिले. इकडे आजी मंत्री आहे, इकडे माझी मंत्री आहे. हनी ट्रॅपच्या प्रकरणावरून दिवसेंदिवस राजकारण पेटतंय. आधी नाना पटोले, त्यानंतर विजय वडेट्टीवार आणि आता संजय राऊतांनी या प्रकरणावरून मोठा गौप्यस्फोट केला. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणात अजून ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.